नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसाची म्हणजे 12 फेब्रुवारी 2026ची बाजार समित्यांमधील कापसाचे भाव आणि आवक याबाबत सविस्तर माहिती देत आहे. कापूस हा महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक आहे आणि त्याचे भाव रोज बदलतात. हे भाव बाजार समिती, एपीएमसी, कापसाची जात, लोकल, मध्यम स्टेपल, लांब स्टेपल, एलआर इत्यादी आवक म्हणजे मार्केटमध्ये आलेली प्रमाण आणि गुणवत्तेनुसार ठरतात. सध्या महाराष्ट्रात कापसाचे सरासरी भाव 7,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. काही ठिकाणी 7,450 ते 8,010 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आवक आणि भाव यांचा विचार करता कापसाला हमी भावापेक्षा काही ठिकाणी चांगला भाव मिळत असला तरी एकूणच बाजारात चढउतार सुरू आहेत. सीसीआय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची विक्री आणि आयात यामुळे काही दबाव दिसतो, पण शेतकऱ्यांनी गुणवत्ता जपून विक्री करावी. आता विशिष्ट बाजार समित्यांची माहिती पाहूया. अमरावती बाजार समितीत कापसाची आवक साधारण 65 ते 80 क्विंटल असते. किमान भाव 7,300 ते 7,400 रुपये, कमाल 7,550 ते 7,600 रुपये आणि सरासरी 7,425 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल मिळतो. हा भाग विदर्भातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्हा आहे आणि इथे मध्यम ते चांगल्या दर्जाच्या कापसाला चांगला भाव मिळतो. सावनेर, नागपूर जिल्ह्यामध्ये आवक मोठी असते, सुमारे 3,000 क्विंटल, आणि इथे किमान, कमाल आणि सरासरी भाव एकसारखे 7,450 रुपये प्रति क्विंटल दिसतात, म्हणजे बाजार स्थिर आहे. समुद्रपूरमध्ये आवक 1,890 क्विंटल, किमान 7,300, कमाल 8,100, कदाचित 8,100 असावा, ट्रान्स्क्रिप्टमध्ये त्रुटी असू शकते. सरासरी 7,700 रुपये. हा भाव चांगला मानला जाऊ शकतो. जालना जिल्ह्यातील हाबीड किंवा जालना बाजार समितीत आवक कमी असते, फक्त 1 क्विंटल, पण भाव उंच, किमान 7,850, कमाल 8,100, सरासरी 7,962 रुपये प्रति क्विंटल. जालना आणि परिसरात कापूस उत्पादन चांगले असते आणि इथे लांब स्टेपल किंवा चांगल्या दर्जाला प्रीमियम मिळतो. घाटंजी यवतमाळमध्ये एलआर मध्यम स्टेपलला आवक 2,200 क्विंटल, किमान 7,500 रुपये, कमाल 7,700 रुपये, सरासरी 7,650 रुपये. हा विदर्भातील महत्त्वाचा बाजार आहे जिथे मोठ्या प्रमाणात आवक होते आणि भाव स्थिर राहतात. अकोला बाजार समितीत लोकल कापसाची आवक 194 क्विंटल, किमान 7,789 रुपये, कमाल 8,100 रुपये, सरासरी 7,789 रुपये. अकोला बोरगावमध्येही जवळपास समान भाव. आवक 626 क्विंटल, किमान 7,789 रुपये, कमाल 8,100 रुपये, सरासरी 7,789 रुपये. अकोला जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याचे दिसते. उंबळ, कदाचित उमरेड किंवा उंबळमध्ये लोकल आवक 1,214 क्विंटल, किमान 7,500 रुपये, कमाल 7,730 रुपये, सरासरी 7,680 रुपये. वरोरामध्ये लोकल आवक 883 क्विंटल, किमान 7,200 रुपये, कमाल 7,878 रुपये, सरासरी 7,450 रुपये. सिंधी सेलू परभणी जिल्ह्यामध्ये लांब स्टेपल आवक 2,250 क्विंटल, किमान 7,200 रुपये, कमाल 7,850 रुपये, सरासरी 7,650 रुपये. हे ठिकाण लांब स्टेपलसाठी प्रसिद्ध आहे आणि इथे भाव चांगले मिळतात. वर्धामध्ये मध्यम स्टेपल आवक 1,050 क्विंटल, किमान 7,690 रुपये 50 पैसे, कदाचित 7,650 रुपये किंवा त्रुटी असू शकते. कमाल 8,100 रुपये, सरासरी 7,950 रुपये. वरोरा शेवगावमध्ये मध्यम स्टेपल आवक 827 क्विंटल, किमान 7,300 रुपये, कमाल 8,100 रुपये, सरासरी 7,900 रुपये. एकूणच महाराष्ट्रातील कापसाचे भाव सध्या 7,200 रुपये ते 8,100 रुपये प्रति क्विंटल दरम्यान फिरत आहेत. सरासरी 7,500 रुपये ते 7,900 रुपये आहेत. राज्यातील प्रमुख जिल्हे जसे अमरावती, यवतमाळ, अकोला, जालना, नागपूर, वर्धा, परभणी येथे आवक चांगली आहे आणि भाव एमएसपी म्हणजे हमाल भावाच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. शेतकऱ्यांनी कापसाची गुणवत्ता म्हणजे स्टेपल लांबी, मॉइश्चर, स्वच्छता चांगली ठेवावी, जेणेकरून चांगला भाव मिळेल. बाजारातील चढउतार पाहता काही दिवसात भाव वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः जर आंतरराष्ट्रीय बाजार मजबूत राहिला. तुम्ही लोकल एपीएमसीमध्ये प्रत्यक्ष चौकशी करा किंवा msamb.maharashtra.government.in सारख्या अधिकृत साइट्स तपासा. हा विस्तृत आढावा तुम्हाला उपयोगी पडेल अशी आशा आहे. शेतीत यश मिळो, भाव चांगले मिळो. धन्यवाद.